हाय, मी अवधूत. माझ्या शिल्पमधूनचा चौथा एपिसोड मी तुमच्या समोर आज घेऊन येतोय. आणि आज जे मी पुस्तक मांडणार आहे ते नेहमीप्रमाणेच एखादं हटके पुस्तक आहे. पुस्तकावरती आधारित या सिरीजमध्ये माझ्या वाचनामध्ये येणारी आलेली वेगवेगळी पुस्तकं मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि ही पुस्तकं फक्त मराठी भाषेमधली असतील असं नाही, ती इंग्रजी पण असतील, हिंदी काही वाचनामध्ये चांगली आली तर हिंदी सुद्धा असतील, कथा कादंबऱ्या असतील, कवितांची असतील, वैचारिक असतील, ललित असतील, दिवाळी अंक असतील, सगळ्या प्रकारची असतील. राजकीय पुस्तकं जरी असली तरी त्यातल्या राजकीय अंकाकडे आपण जास्त वळणार नाही आहोत, कारण आपल्याला पुस्तक पोचवायचं आहे. सुरुवात करूया चौथ्या भागाला माझ्या शेल्फ मधून. आज जे पुस्तक मी तुमच्या समोर आणलंय ते आहे नारी.com, ज्याचे लेखक आहेत विश्राम गुप्ते. आता हे पुस्तक नेमकं काय आहे तर सगळ्यात आधी वळूया त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे. मुखपृष्ठावर तुम्हाला नाव हे कसं लिहिलेलं दिसतंय बघा. ग्रेटर दॅन लेस दॅनच्या साईन्स आहेत दोन्हीकडे आणि त्याच्या मधोमध नाव लिहिलंय नारी.com. तसं बघायला गेलं तर जे IT मध्ये आहेत, जी मुलं मुली IT मध्ये आहेत, कम्प्युटर्स मध्ये, त्यांना लगेच कळेल की हा सिंटॅक्स आहे. या दोन ज्या खुणा आहेत त्या सिंटॅक्स असतात आणि त्याच्यामध्ये कम्प्युटरची कमांड लिहिलेली असते. अशा पद्धतीने नाव इकडे मांडलेलं आहे. आणि मुखपृष्ठावर तुम्हाला हे जे चित्र दिसतंय अत्यंत सुंदर तरी गूढ, आकर्षक आणि स्वतःकडे खेचून घेणारं, ते आहे जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो यांचं. याच्यामधनं तुम्ही जितके वेळा बघाल वेगवेगळे अर्थ निघत जातील. वर जाणारा ॲरो वाटतो, त्यामध्येच ती एकदा स्त्री वाटते जी समाजामध्ये वरवर चाललेली आहे, पण तिची एकंदरीत ठेवण जी आहे ती यांत्रिक आपल्याला दिसते आहे. इथे मध्येच एखादा दरवाजा असल्यासारखा आपल्याला भास होतो. याचे एकमेकांशी संबंध लागून आपल्याला तत्कालीन समाजातील स्त्रीविषयीचे, तिच्या आयुष्याविषयीचे अनेक विचार आपल्या मनामध्ये रुंजी घालतील. असं हे खूपच विशिष्ट प्रकारचं असं मुखपृष्ठ आहे. आता आपण वळूयात या कादंबरीचा प्लॉट काय आहे. खूप महत्वाचा प्लॉट आहे, पण त्या प्लॉटकडे जाण्याआधीच या पुस्तकाचा ब्लर्ब काय आहे याविषयी थोडंसं. या पुस्तकाच्या ब्लर्ब मध्ये काही प्रश्न उपस्थित केलेत. ते म्हणजे स्त्रीला नेमकं हवं तरी काय असतं, स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काय, ह्या उन्मुक्त कालखंडात स्त्री असण्याचा अर्थ काय, असे 3 प्रश्न आहेत या पुस्तकाच्या ब्लर्ब मध्ये. आणि त्याला धरून या कादंबरीचा प्लॉट पुढे सरकत जातो. तो म्हणजे संध्या नावाची एक तरुणी आहे जी सामाजिक संशोधन करत आहे. तिच्या डोक्यामध्ये एक विषय आहे आणि त्यामध्ये तिला PhD मिळवायची. हे संशोधन करत असताना तिला स्कॉलरशिप मिळते आणि ते संशोधन पूर्ण करण्यासाठी ती रेड लाईट एरियामध्ये हळूहळू तिचं काम करायला जायला लागते. तिकडल्या बायकांमध्ये मिक्सअप होणं, त्या बायकांशी बोलणं, त्यांचे आयुष्य समजून घेणं, त्यांच्या वेदना काय आहेत ते समजून घेणं आणि त्यातून तिच्या लिखाणामुळे तिचा स्वतःचा एक लागत जाणारा तिच्या स्त्रीत्वाचा शोध किंवा स्त्री असणं म्हणजे तरी नेमकं काय असतं याचा लागत जाणारा शोध आणि तो पुढे पुढे तिला आत कसा खेचत नेतो हे सगळं या प्लॉटमध्ये आहे. या सगळ्या प्रवासामध्ये संध्याला नेमकं काय काय वाटतं, तिच्या मनामध्ये कोणकोणते विचार येतात, हे सगळं आपल्याला कळतं संध्याच्या रोजनिशी म्हणून. हो, तिला रोजनिशी लिहायची सवय असते आणि त्यामधून तिचे जे पर्सनल वैयक्तिक विचार आहेत ते आपल्या समोर उलगडत जातात. स्त्रियांना समाजामधले नेमके कोणते घटक थांबवतात, नेमकं त्यांच्याबरोबर काय होतं, वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचे प्रश्न, यांची उत्तरं आणि त्यांचे अतिशय बारीक असे जे संबंध आहेत, जे धागेदोरे आहेत, ते ही कादंबरी वाचताना तुमच्या मनामध्ये हळूहळू उलगडत जातील, आकार घेत जातील. याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो, जेव्हा जी संस्था संध्याला स्कॉलरशिप देऊ करते तिच्या संशोधनासाठी, एका टप्प्याला आल्यावर इनडायरेक्टली त्या लोकांकडनंच तिला सूचित करण्यात येतं, सांगण्यात येतं की बाई आता तू थांब, तुझं संशोधन आमच्या लेखी पूर्ण झालेलं आहे, तुला PhD मिळू शकते, तू आता या प्रश्नांमधून, समस्यांमधून बाहेर पड, त्यात तू आता अधिक अजून शिरायचा प्रयत्न करू नकोस. हे असं का सांगितलं जातं? मग भलेही त्या संस्थेमधला तो पुरुष असेल किंवा स्त्री, पण ती तिला थांबवायचा प्रयत्न करते.
पण संध्या तिच्या संशोधनामध्ये थांबते का ती अजून पुढे सुरू राहते? याचं उत्तर तुम्हाला मी देणार नाहीये. त्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या, लायब्ररीतून घ्या, मित्रमैत्रिणींकडून मिळवा, कुठूनही घ्या, वाचा, पूर्ण करा आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कादंबरी कशी वाटली. nari.com हे जे पुस्तक आहे ते सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे, महिलांसाठी आहे, विशेष करून की ज्यांच्या मनामध्ये आपसूक एक उलगडा होईल की त्यांच्याबरोबर सामाजिक पातळीवर आणि त्याच्याही वरच्या मोठ्या पातळीवर नेमकं काय घडत असतं. nari.com लेखक आहेत विश्राम गुप्ते. नक्की वाचा, मला कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये आता आपण भेटणार आहोत आणि तेव्हा सुद्धा मी तुमच्या समोर असंच एखादं इंटरेस्टिंग पुस्तक ठेवणार आहे जे तुम्हाला विचार करायला लावेल, थोडंसं जाग आणेल आणि तरी तुमची कल्पनाशक्ती, विचारशक्ती अजून पुढे घेऊन जाईल. हे जर तुम्ही एन्जॉय करत असाल, हे एपिसोड्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि खालती बेल बटन आहे ते दाबायला विसरू नका, ज्याच्यामुळे आमचे व्हिडिओज जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये माझ्या शेल्फमध्ये. तोपर्यंत बाय बाय.